या अनावरण प्रसंगी उपस्थित राष्ट्रसंत परमपूज्य भैयूजी महाराज, मिलिंदजी गुणाजी वर प्रेम करणारी आवर्जून उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बांधवांनो आणि भगिनींनो, मी आज आपल्या समोर उभा आहे तो शिवसेना प्रमुखांच्या एका निष्ठावान शिलेदाराला, सैनिकाला आणि ठाण्याच्या शहनशहाला तुम्हा घडवणाऱ्या शिल्पकाराला मानाचा मुजरा करायला उभा आहे. गुरुजी, आम्हाला आणि अनेक कार्यकर्ते काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलंय आणि ही पिढीच फक्त घडवली नाही, तर कडवट शिवसैनिकांची फौज तयार करण्याचं काम या ठाण्यामध्ये, या ठाणे जिल्ह्यामध्ये दिघे साहेबांनी केलं. शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं काम या ठाणे जिल्ह्यामध्ये आनंद दिघे साहेबांनी शहरातल्या वार्डापासून खेड्या वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम, मनामध्ये ते रुजवण्याचं काम गुरुजी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं. शिवसेना प्रमुखांनी शब्द टाकायचा आणि दिघे साहेबांनी तो झेलायचा. शिवसेना प्रमुखांनी आदेश द्यायचा आणि दिघे साहेबांनी त्याचं तंतोतंत पालन करायचं. हा अलिखित नियम दिघे साहेबांनी घालून घेतला होता. शिवसेना प्रमुखांच्या प्रति असीम निष्ठा, कडवट निष्ठा आनंद दिघे साहेब होते. आनंद दिघे हा पंचाक्षरी मंत्र होता. या ठाण्यामध्ये शाळा प्रवेश असू द्या, घरातलं भांडण असू द्या, पोलीस स्टेशनचं काम असू द्या, कुणाला रक्ताची गरज असू द्या, कुणाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं असू द्या, असं कुठलंही काम घेऊन प्रत्येक माणूस त्या आनंद आश्रमामध्ये जात होता. टेंबी नाक्याच्या आणि दिघे साहेब त्याला प्रेमाने जवळ बोलवत होते. त्याला असलेलं त्याचं दुःख, त्याची अडचण, त्याची समस्या दूर करत होते चुटकीसरशी. आणि जाताना तो हसत हसत जात होता. त्याच्या चेहऱ्यावरचं आम्हाला ते सांगत होते गुरुजी की त्याच्या चेहऱ्यावरचं जे सुख आणि आनंद आहे ते पाहिल्यानंतर मला त्याच्यापेक्षा जास्त आनंद होतो, असं दिघे साहेब म्हणायचे. हरलेला माणूस असू द्या, अगदी ठाण्याच्या कोर्टात, हायकोर्टामध्ये हरलेला माणूस पण दिघे साहेबांकडे यायचा आणि दिघे साहेब त्याला म्हणायचे, अरे
कोर्टात हरलास, उच्च न्यायालयात हरलास, ठाण्याच्या कोर्टात हरलास. तो म्हणायचा त्या कोर्टापेक्षा तुमचं कोर्ट मोठं आहे, मला तुमच्याकडून न्याय मिळेल. आणि गुरुजी आपल्याला मी सांगेन याचे साक्षीदार आम्ही सगळेजण आहोत. त्या समोरच्या माणसाला दिगेसाहेब बोलून घ्यायचे आणि त्याचा समेट घडवायचे आणि दोघांनाही न्याय देऊन दोघांना पाठवायचे. अशी अनेक उदाहरणं आम्ही पाहिलेली आहेत. अशी अनेक उदाहरणं आम्ही पाहिली, याचे साक्षीदार आम्ही आहोत. या ठाण्यामध्ये दिघे साहेबांच्या त्या दरबारामध्ये कधी त्यांनी जातपात पाहिली नाही, कधी पक्षभेद पाहिला नाही. आलेला माणूस हा समस्याग्रस्त आहे, हा अडचण घेऊन आलेला आहे, हा दुःख घेऊन आलेला आहे आणि त्याच्या दुःखावर फुंकर मारण्याचं काम फक्त दिघे साहेब करत होते. आम्ही त्यावेळेस नगरसेवक होतो. इकडे सगळी मंडळी आहेत, राजन विचारे आहेत, अशोक वैती आहेत, नरेशजी आहेत, सगळी मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. तरे साहेब आहेत, प्रताप सरनाईक पण त्यावेळेस दुसऱ्या पक्षात होते, पण तेही त्यावेळेस यायचे रात्री भेटायला दिघे साहेबांना. आणि न होणारी कामं दिघे साहेब चुटकीसरसे सोडवायचे. ही त्यांची खासियत होती. कार्यकर्त्याच्या मागे खंबीरपणे उभं कसं राहायचं, त्याला पाठबळ कसं द्यायचं आणि आपला पक्ष मोठा कसा करायचा, शिवसेना प्रमुखांचा आदेश पालन कसं करायचा, शिवसेना प्रमुखांच्या आदेशासाठी शब्दासाठी वाटेल ते कसं करायचं, याचं मूर्तिमंत उदाहरण धर्मवीर आनंद दिघे साहेब. धर्मवीर आनंद दिघे साहेब अनेक प्रसंग अनेक कार्यकर्त्यांच्या जीवनामध्ये आले. गुरुजी, माझ्याही जीवनामध्ये असंच एक वादळ आलं होतं आणि परिवारावर माझ्याही दुःखाचा डोंगर कोसळला. त्यावेळेस देखील दिघे साहेबांनी मला जे प्रेम दिलं ते मी कधी विसरू शकत नाही. त्यांच्या डोळ्यात मी त्यावेळेस अश्रू पाहिले आणि मी दिघे साहेबांना सांगितलं. मला दिघे साहेब म्हणाले, आता तू बाहेर निघ. मला एकदा रात्री त्यांनी एक दिवस आधी घरी आले. मला म्हणाले, तू उद्या कार्यालयात माझ्या येशील? बोलो, हो येतोच आहे. गेल्यानंतर मला म्हणाले, ते तुला मी जबाबदारी देतो आहे सभागृह नेतेपदाची. मी त्यांना म्हणालो, साहेब मला आता ते शक्य होणार नाही, मला ते जमणार नाही, कारण मी त्या अवस्थेमध्ये नव्हतो. परंतु दिघे साहेबांनी मला सांगितलं, मला विश्वास आहे तुझ्यावर एकनाथ, मला विश्वास आहे तू दिलेली मी जबाबदारी पार पाडशील, अशा प्रकारचा विश्वास आहे. मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही. आणि त्या दिवसापासून मला त्यांनी सांगितलं, एकनाथ तुला खूप काम करायचं आहे, तुला खूप लोकांची कामं करायची आहेत, लोकांसाठी तुला जगायचं आहे, दुसऱ्यासाठी जगायचं आहे, हे मला दिघे साहेबांनी त्यावेळेस सांगितलं. त्या दिवसापासून जबाबदारी दिल्यानंतर गुरुजी ते स्वतः माहिती घ्यायचे, हा एकनाथ मी दिलेली जबाबदारी पार पाडतोय की नाही, चांगलं काम करतोय की नाही. त्यावेळेस मला माझ्या सर्व सहकार्याने, या ठिकाणी सर्व सहकारी आहेत, त्यांनी मला प्रेम दिलं आणि त्यावेळेस मला सहकार्य केलं. आणि त्यावेळेस देखील अनेक लोकांना वाटलं होतं की दिघे साहेब गेल्यानंतरची गोष्ट मी सांगतो, अनेक लोकांना वाटलं सिंगानियाचा प्रकार झाला की शिवसेनेचं काय होणार. परंतु गुरुजी दिघे साहेबांनी
त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही काम केलेलं असल्यामुळे काही गोष्टी शिकवल्या होत्या आम्हाला. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या गाडी आम्ही पुढे घेऊन जाऊ लागलो. सगळे माझे सहकारी माझ्या सोबत होते आणि आपल्याला माहीत आहे शिवसेनेमध्ये त्यानंतर अनेक वादळं आली, परंतु या ठाण्यामध्ये या माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीचं दर्शन घडवून शिवसेना प्रमुखांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलं आणि या ठाण्याचा गड अबाधित राखला. हे उदाहरण संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी आलात, फार आम्हाला सगळ्यांनाच आनंद झाला आहे. दिघे साहेबांवर प्रेम करणारी मंडळी, अनेक संत महात्मे त्या ठिकाणी यायचे. दिघे साहेब आवर्जून त्यांना बोलवायचे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. आणि म्हणून या ठिकाणी आज आलात. अतिशय मेघडंबरीचं दिघे साहेबांच्या अनावरण आपल्या हस्ते झालं. हा एक मोठा योगायोग आहे, हा मोठा योगायोग आहे. गेल्या वर्षी आम्ही या ठिकाणी अशोक वैती आणि मी होतो, संजय पाहिलं. या ठिकाणी जी मेघडंबरी होती ती फायबरची होती. ऊन पावस या समाधीचं रक्षण व्हावं म्हणून ते आम्ही त्यावेळेस तात्काळ ते बसवण्याचं काम केलं होतं. परंतु ऊन पावसामुळे त्या काही ठिकाणी गळत होती, काही ठिकाणी लिकेज होते, काही ठिकाणी जीर्ण झालेली. त्यावेळेस ठरवलं, ज्या दिघे साहेबांनी या ठाणे जिल्ह्यावर, या ठाणे जिल्ह्यातल्या सर्वांवर त्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं, ते आमच्या गुरूंचं जे शक्तिस्थळ आहे ते चांगलं व्हावं अशा प्रकारची भावना, प्रामाणिक भावना मनामध्ये निर्माण झाली. आणि त्या दिवसापासून गुरुजी कामाला लागलो. आणि ही वास्तू या ठिकाणी मला सगळ्यांनीच, माझे सर्व सहकारी आहेत, या एक माणूस काही करू शकत नाही. या सगळ्यांचं बळ आणि या सगळ्यांचं सहकार्य, आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळाल्यामुळे एवढी मोठी वास्तू उभी राहिली. आपण सगळीकडे फिरता, पूर्ण देशात फिरता, विदेशात फिरता, सगळीकडे फिरता. आपणच सांगा, मी सांगण्यापेक्षा वास्तू आम्ही तयार करण्याचा, निर्माण करण्याचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आणि आपण आशीर्वाद या ठिकाणी द्यायला आलात त्याबद्दल मी आपलं ठाणेकरांच्या वतीने मनापासून स्वागत करतो. कारण आपणही जे आपली सेवा आहे ती मी पाहिलेली आहे. ज्या ठिकाणी सरकार पोचत नाही त्या ठिकाणी तुम्ही पोचता. ज्या दुर्गम भागामध्ये लोकांना प्यायला पाणी नाही, चालायला रस्ते नाही, मुलांना शिक्षण नाही, शेतकरी मरतायत, त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, गुरुजी सेवा देतात. जिथे सरकारचं काम संपतं तिथे गुरुजींचं काम सुरू होतं. हा इतिहास आहे. समांतर सरकार चालवण्याचं काम गुरुजींच्या मध्ये, त्यांच्यामध्ये आपण पाहतोय. आणि म्हणून मी आज या ठिकाणी पुन्हा एकदा गुरुजींना मनापासून धन्यवाद देईन. मिलिंद गुणाजी देखील या ठिकाणी आलेले, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देईन. आणि ठाणेकरांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांची भावना आणि इच्छा होती की आमच्या दिघे साहेबांची मेघडंबरी, त्यांचं शक्तिस्थळ दृष्ट लागावं असं असलं पाहिजे. आणि म्हणून ते आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उभं राहिलेलं आहे. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने उभं राहिलं आहे. उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली उभं राहिलं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.